जनता पार्टीचा सध्या दिल्लीमध्ये जंतर मंतर आंदोलनाचा आणि विद्यार्थ्यांच्या नीट पेपरचा विषय हा चर्चेत असताना अनेक राज्यांमध्ये विविध पक्षांकडून आंदोलन केली जात आहेत। आता आपण रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये आहोत। प्रामुख्याने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात आता भाजपकडून जोरदार आंदोलन सुरू आहे। खरं तर राहुल गांधी हे विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे सगळे भाजप कार्यकर्ते रस्त्यावरती उभारलेले आहेत। आपण ते त्याच्याशी जाणून घेऊ जाणून घेऊया। एकंदरीत तुमचा आरोप असा आहे की राहुल गांधी हे विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप तुम्ही करताय, काय पहिली प्रतिक्रिया? एकंदरीत नीट परीक्षेच्या आडून अभिजित दिपकेंना पुढे करून या देशाचं सार्वभौम आणि एकात्मता भंग करण्याचं काम या सगळ्या मंडळींनी सुरू केलेलं आहे। नीटच्या परीक्षेसंदर्भात आमच्या सरकारचं आणि एकंदरीत आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ही गोष्ट चुकीची आहे, निषेधार्ह आहे आणि दोषींवरती कारवाई व्हायला पाहिजे। परंतु या दिपकेंच्या मंचावरती शर्जील इमाम सारखा, उमर खालिद सारखा आणि काश्मीर ते तुकडे होंगे किंवा काश्मीर हा भारताचा भाग नाही अशा पद्धतीचे स्टेटमेंट करणारा, सीता का पती असे हिंदू धर्माची चेष्टा करणाऱ्या अशा लोकांना स्थान देऊन या देशामध्ये अराजकता माजून या भारताचं नेपाळ आणि बांगलादेश करण्याचं स्वप्न या काही लोकांनी बाळगलेलं आहे। आणि म्हणून याला समर्थन देण्यासाठी ही लोक परवा नरेंद्र मोदी साहेबांच्या इथे गेली, पोलिसांना फसवून गेली आणि त्यांचा निषेध करण्यासाठी राहुल गांधी आणि तुकडे गँग नरेंद्र मोदी साहेबांना आणि भाजपाला या ठिकाणी निवडणुकीत हरवू शकत नाही। मग अशा पद्धतीने अराजक करून हे देशाचे तुकडे करून आपली सत्तेची स्वप्न पाहायची अशा पद्धतीचे षडयंत्र आहे। म्हणून राहुल गांधीचा आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे। या दिपकेंच्या प्रोटेस्टमध्ये भारतीय आर्मीवरती आरोप केले गेले, पोलिसांना खाली पाडून मारलं। यांना संविधान मान्य नाही, यांना स्वतःचंच राज्य पाहिजे, सरकारला खाली खेचायचा हा त्यांचा उद्देश आहे। आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना आम्हाला सांगायचं आहे की तुमच्या पाठीमागे या देशातला 90% तरुण आहे। ज्यावेळेला तुम्ही हाक द्याल तेव्हा या कोकणातनं भरभरून लोक तुमच्या बाजूने येतील आणि ही जी काय प्रवृत्ती आहे त्यांना या ठिकाणी ठेचून काढलं जाईल असं या ठिकाणी मी सांगतो। सर्वात महत्त्वाचा प्रश्न, काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केल्यावरती काँग्रेस जनता पार्टीने थेट आता पंतप्रधानांचा राजीनामा मागितलाय, याकडे कशा प्रकारे बघता? हे बघा, आपल्या इथे झुरळ अशी बरीच आहेत। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आहेत, त्यांच्या पाठी मोठी संघर्षाची कहाणी आहे। ते काय अशाच पद्धतीनं या ठिकाणी पंतप्रधान झाले नाहीत आणि कुणी उठावं आणि त्यांचा राजीनामा मागावा एवढं काय हा काय सत्तेचा काय खेळ असा नव्हे आहे। यासाठी या सगळ्यांना आज देशाचं संविधान मान्य नाही आणि देशाच्या संविधानाला काही बाजूला करून आमचं सरकार या लोकांशी चर्चेला तयार असताना देखील, संसदेत चर्चा करायला तयार असताना देखील आजही ती त्या ठिकाणी आपल्या ह्याच्यावरती ठाम आहेत। याचा अर्थ असा आहे की त्यांना कुठलंच संविधान मानायचं नाही, कायदे काढून मानायचं नाही आणि या देशात अराजक माजवायचं आहे। त्यामुळे अशा प्रवृत्तींचा आम्ही या ठिकाणी थेटपणे निषेध करतो। दुसरं एकीकडे राजकीय जर बघायला गेलं तर कालच 2 दिवसांपूर्वी शरद पवार साहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। कुठे ना कुठेतरी आता शरदचंद्र पवार गट हा देखील आता राष्ट्रवादीमध्ये विलीन होऊ शकतो किंवा भाजपच्या वाटेवर त्याच्या चर्चा आहेत, तुम्हाला काय वाटतं? बघा, हे सगळे जे निर्णय आहेत किंवा हे जे काही सगळे या गोष्टी आहेत या संदर्भात माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय बोलू शकत नाही। परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत, यांची कोणीही भेट घेऊ शकतं, त्यांच्या विविध प्रश्न काय असतील, त्यांची काय म्हणणी असतील ते ऐकून घेण्याचं काम मोदी साहेब घेतात आणि विरोधकांची कामं देखील करतात। मला वाटतं त्यातलाच एक तो पार्ट असावा, याचा राजकीय अर्थ कोणी काढू नये। बघायला गेलं तर संपूर्ण राज्यभरांमधून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरती भाजप कार्यकर्त्यांकडे जोरदार टीका केली जाते। खरं तर विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजण्याचा कार्यक्रम राहुल गांधी करत असतात, थेट आरोप आता भाजप कार्यकर्ते करतात। कॅमेरामन आदित्यसह मी शुभम, LS मराठीसाठी खेड।